ताकदीनं आणि खऱ्या अर्थानं तो आपल्या सर्वांचा अभिमान आहे. आज एक एवढं मोठं कोट्यवधी रुपयांचं नाट्यगृह हे बुलढाणा शहरामध्ये बांधून तयार आहे. त्याचं उद्घाटन होणार, त्या दिवशी आचारसंहिता लागली. आता लवकरच त्याचं देखील उद्घाटन होणार आहे. एक नाट्यकर्मी म्हणून मला त्याचा अत्यंत आनंद आहे. आणि नाट्यकर्मी असो, एखादा साहित्यिक असो, एखादा महसुलातला व्यक्ती असो, एखादा वारकरी संप्रदायातला व्यक्ती, ज्याला जी जी मागणी केली ती पुरवण्याचं काम आदरणीय संजय भाऊंनी केलेलं आहे. अशा एक मॉडेल असणारा, चेहरा असणाऱ्या सन्माननीय आमदारांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या निमित्तानं व्यक्त करावं. जोरदार टाळ्यांनी आपण संजय भाऊचं या ठिकाणी स्वागत. संपूर्ण शांतीचा संदेश देणारे भगवान देतो. युगपुरुष, महामानव, बोधिसत्व, ज्ञानसूर्य, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या स्तरावर आजच्या लोककवी वामनदादा काटे यांच्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन आदरणीय उत्तमरावजी कांबळे साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष विलासरावजी सिद्धेकर साहेब, आदरणीय आशिषजी पाटील यांच्या कविता देशात असतात ते आमची भूमिका आहे सर, आदरणीय विजयालक्ष्मी मानखडे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. ते सर्वदृष्टी आपले कार्यक्रमाचे रविभाऊ तुपकर, आदरणीय आरामजी, आदरणीय राजेंद्र सावळेजी, आदरणीय सुरेश साबळे सर, मोरे साहेब, भाऊ बोलाणेजी, सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आणि या महाराष्ट्र पातळीवरच्या साहित्य संमेलनाला उपस्थित सर्व श्रोतेगण, माझ्या माता वगैरे आणि माझ्या सहकारी मित्रांनो, आदरणीय वामनदादांच्या 10,000 कविता या संपूर्ण भारत भावनामध्ये गाजल्या आणि त्याच्या कवितेच्या माध्यमातून एक प्रेरणा प्रत्येकाला त्या ठिकाणी मिळाली, लढण्याची ताकद मिळाली, लढण्याची शक्ती मिळाली. आपल्या परिस्थितीवर मात करत याच काव्याच्या माध्यमातून अनेकांनी आपल्या जीवनाचा मार्ग त्या ठिकाणी निवडला, अनेकांनी संघर्ष त्या ठिकाणी केला. आजच्या काळामध्ये आपण पाहतो की एखाद्या गाण्याची धून, एखादं गाणं जर कोणी चुरलं तर त्याच्यावर पोलीस कारवाई त्या ठिकाणी केली जाते. त्याला 10,000 गाण्यापैकी 1,500 गाणं चित्रपट सृष्टीने घेतली, विनामूल्य घेतली. अनेक निर्माते, सहनिर्माते, अनेक डायरेक्टर, अनेक कलाकार, कलावंत त्याच्यावर त्यांनी प्रचंड पैसा कमवला. पण वामनदादांसारख्या उदात्त मनाच्या माणसाने काही त्याच्यावर आक्षेप देखील त्या ठिकाणी घेतला नाही. आणि म्हणून मी सतत 14 एप्रिलच्या कार्यक्रमाला जेव्हा गांधी भवनामध्ये गाणी ऐकायचो, वामनदादांनी जी गाणी लिहिली ते गाणी ऐकल्यानंतर त्यावेळेस मला लोकांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये वामनदादांचं इतकं मोठं काम आहे. मलाही माहिती आहे की बुलढाण्यामध्ये सुद्धा भादोल्यामध्ये आपल्या गवळी साहेबांच्या घरी त्या ठिकाणी राहायचे, जनार्दन काकाच्या घरी राहायचे, BR इंग्लिश साहेबांकडे राहायचे. आणि म्हणून या शहरामध्ये त्यांचं स्मारक असलं पाहिजे अशी मानसिकता सगळ्यांनी मला बोलून दाखवली. आणि ज्या दिवशी मला 14 एप्रिलला मागणी केली आणि त्याच मागणीत मी सांगितलं की येणाऱ्या 15 ऑगस्टला वामनदादा कर्डकांच्या जन्मशताब्दीच्या दिवशी लोकार्पणचा हा पुतळा लोकार्पण झालेला असेल आणि आपण त्या दिवशी करून टाकलं. त्याच कार्यक्रमात मला माता रमेच्या पुतळ्यासंदर्भात सुद्धा मागणी केली गेली आणि भारतातला उत्तमरावजी बाबासाहेबांचा आणि रमेचा एकत्रित पुतळा भारतामध्ये पूर्णाकृती पुतळा या देशात कुठेच नाही, तो आपण या ठिकाणी उभा केलेला आहे. आणि महाराष्ट्रातली पहिली जयंती देखील रमाबाईची गेल्या 3 वर्षापासून या शहरामध्ये आपण चालू केली. या शहरामध्ये जातीवाद नष्ट करून ज्या ज्या महामानवांनी प्रत्येक समाजाकरता कष्ट केले त्या समाजाला घेऊन पुढे नेण्याचं काम केलं, त्यांना वंचितातनं बाहेर काढायचा प्रयत्न केला, पीडितातनं बाहेर काढायचा प्रयत्न केला आणि समाजाभिमुख काम केलं. अशा प्रत्येक महामानवाची पूजा करण्याचं काम या जिल्ह्यामध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न केला. आम्ही जातीवाद संपवून टाकला. कोण कोणा जातीचा धर्माचा आम्ही अजिबात पाहत नाही. त्याचे कर्म आपण पाहिले पाहिजे, मानवतेकरता जगलं पाहिजे. जी शिकवण आपल्याला महामानवाने दिली त्याचा आदर्श प्रस्थापित करण्याचं काम आपण या ठिकाणी करत आहोत. मला वाटते मागच्या DR इंग्लिश साहेबांचं तर मला इतकं कौतुक करावं वाटतं की 77 वर्षाचं वय, काय त्यांचा तो आवाज, काय त्यांचा करारीपणा, मला त्यांना कलेची इतकी प्रचंड आवड आहे की मागच्या वेळेस वामनदादा कर्डकांच्या जयंतीच्या दिवशी आमचा कार्यक्रम चालू आणि कार्यक्रम चालू असताना त्यांच्या एका सहकार्याला मी समोर उभा असताना त्या ठिकाणी त्याला पॅलेसचा अटॅक आला, ब्रेन हॅमरेज झाला. मी त्याला पकडून आलो, ते पण पकडून आले, पण ते बिचारे वाचू शकले नाही. मी त्यांना खूप वाचायचा प्रयत्न केला. इतकी कलेची आवड उघडी टाकताना त्या ठिकाणची आहे. आणि म्हणून आमची जेवढी ही
वामनदादा कर्णकांची जी आपली सगळी टीम आहे संस्थेमध्ये जी काम करते निश्चितपणे खूप चांगलं काम यांचं आहे. सुरेशदादा सावेडी खंत व्यक्तीची दिवस वाट पाहायला लागली, शासनापर्यंत गोष्टी गेल्याने सुरेशदादा मला लवकर आमदार केला असता तरी पटकन झाला असता. तुम्ही लोकांनी मला आमदार खूप शेअर केलं, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी विचारल्या. उत्तमरावजी, या विधानसभेत मागच्या महाराष्ट्रामध्ये अनेक महापुरुषांना महापुरुषाचा दर्जा होता. जिजाऊ महासाहेबांसारख्या जिजाऊला दर्जा नव्हता महापुरुषाचा, संभाजी महाराजांना नव्हता, या आपल्या होळकर नव्हता, अण्णाभाऊ साठे नव्हता. हे सगळ्यांना महापुरुषाचा दर्जा देण्याचं काम मी मागच्या अधिवेशनामध्ये केलं. आणि आता तर शासनाने वामनदादा कर्णकांचा पुरस्कार देखील या ठिकाणी जाहीर केलेला आहे. आपण जी मागणी मला या ठिकाणी केली 100% जे काही आपण मागितलं ते करण्याचा पूर्णपणे 100% प्रयत्न करणार आहे. आपण तारा राणीच्या पुतळ्या संदर्भात या ठिकाणी मागणी केली. ताराबाई शिंदेचा पुतळा ऑलरेडी मंजूर केलेला आहे, त्याचं भूमिपूजन पण झालेलं आहे. मला वाटतं आमदार बच्चू कडू आले होते ताराबाई शिंदेच्या घरी, त्या दिवशी मला त्यांनी बोलवलं आणि म्हटलं की हा पुतळा पाहिजे. 15 मिनिटांमध्ये सगळी तयारी केली आणि आता 2 महिन्यामध्ये पुढच्या कार्यक्रमाला आपण निश्चितपणे त्या स्मारकाचं पूजा करण्यासाठी सगळेजण जाऊया, एवढं आपल्याला सगळ्यांना करतो. आणि एक सुंदरसं एक संमेलन या ठिकाणी होत आहे. हे साहित्य संमेलन जे आज आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये 2022ला रविकांतच्या उपस्थितीमध्ये झालं, आजही त्यांच्या उपस्थितीमध्ये होत आहे. महाराष्ट्र पातळीवर हे झालं पाहिजे अशा प्रकारची मांडणी येणाऱ्या विधानसभेमध्ये मी त्या ठिकाणी नक्की करेन. आणि महाराष्ट्रामध्ये वामनदादा कर्णकांचं काम पोचलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका मी एक आमदार म्हणून या ठिकाणी मांडेल आणि तसा शब्द मी आपल्याला या ठिकाणी देतो. आणि पुढचा कार्यक्रम इतका मोठ्या प्रमाणात घेतला जाईल आणि तो येणाऱ्या नाट्यगृहामध्ये आपला होईल. जवळपास 25 कोटी रुपये खर्चून मुंबईमध्ये नसेल, पुण्यामध्ये नसेल तर सुंदरसं नाट्यगृह आता बुलढाण्यामध्ये त्या ठिकाणी उभं राहते. एक छोटासा 5 कोटी रुपयाचा निधी त्याला पाहिजे, तुम्ही आता पुढे आणि पूर्ण करेल. आणि सगळ्या कलावंतांसाठी, सर्व साहित्यकांसाठी एक मोठी पर्वणी या शहरामध्ये त्या ठिकाणी असणार आहे. आणि त्याच्यामुळे या शहराचं नाव देखील संपूर्ण महाराष्ट्रात होईल. पुढचा कार्यक्रम निश्चितपणे आपण त्या ठिकाणी घेऊन मी अधिक न बोलता, कारण उत्तमराव काकांना ऐकण्याकरता आपण सगळे लोक या ठिकाणी आला, यांच्यामध्ये जास्त न थांबता या कवी संमेलनाला खूप खूप शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय हिंद. खूप खूप धन्यवाद संजय भाऊ. जैसा बोले तैसा चाले अशा वृत्तीचे संजय भाऊ यांनी शब्द दिला म्हणजे तो पूर्ण होणार ही खात्री असते. आतापर्यंत गेल्या 25 वर्षापासून दिसत असलेल्या नाट्यगृहाचं जे भोंगडं होतं ते त्यांनी उठवलं आणि अतिशय देखणं असं नाट्यगृह या बुलढाणा शहरामध्ये निर्माण झालेलं आहे. याखेरीज अनेक कामं त्यांची जी आहेत ती लोकाभिमुख आहेत आणि जो जो त्यांच्याकडे जी मागणी करतो ती पूर्ण केल्याशिवाय ते थांबत नाही. आणि मागे सुद्धा आपण ताराबाई शिंदेच्या पुतळ्याच्या संदर्भात त्यांचं अधिकृत चित्र आपल्याकडे उपलब्ध नव्हतं, त्यामुळे काही काळ ते पेंडिंग होतं आणि जसं ते उपलब्ध झालं त्याचबरोबर त्यांनी त्याचं भूमिपूजन देखील केलेलं आहे. आणि लवकरच ताराबाई शिंदेच्या पुतळ्याच्या उद्घाटनाचा किंवा त्या स्मारकाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी होईल अशी त्यांची जी ग्वाही आहे ती निश्चितपणाने एक मूर्त स्वरूपामध्ये आपल्याला दिसणार आहे. आमच्या चळवळीतल्या किंवा कला क्षेत्रातल्या लोकांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या देखील त्यांनी सातत्याने पूर्ण केल्या, त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि यानंतर